दत्ता शेठ गांधाळेंनी सांगितलं की माझी राजश्री आता नगराध्यक्ष झालेली आहेत, दत्ता शेठची मंडळी, आणि म्हणले तुमची राजश्री देखील आता पंचायत समितीला निवडून आल्याशिवाय राहणार नाही. ते सगळे आले होते आणि माझ्याकडे आले, म्हणले आता तुमच्या राजश्रीला जिल्हा परिषदेला उमेदवारी द्यायची. काय इथं बसलेली. मी तिला म्हणलं काय करायचं. तिने एकाच शब्दात सांगितलं, जनतेकरता तुम्ही 24 तास त्या ठिकाणी वेळ देताय, तुमच्या मागे मी भरभक्कमपणे उभे आहे, मला काय राजकारणात निवडणुकीला उभं राहायचं नाही. त्याबद्दल तिचं मी आभार, नाही तर तुम्हाला अडचण झाली असती प्रीतीने. परंतु आम्ही एकच ठरवलं की गावाने तुम्हाला सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली, चांगलं काम केलं. मागच्या वेळी तुम्ही 1150 मताधिक्याने तुम्ही त्यावेळी पाठीमागे राहिला, परंतु काम करण्याची उमेद तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून या तालुक्यामध्ये परिवर्तन हे 2024च्या विधानसभेला त्या ठिकाणी झालेलं होतं. मी सहज आकडेवारी दादा या ठिकाणी तपासली की देवदत्त निकम या नावाला म्हणजे एक ओरिजिनल आणि एक डुप्लिकेट, म्हणजे आपली तुतारी वाजवणारा माणूस आणि दुसरा ट्रम्पेट, यांना जी मतं पडलेली आहेत ती 1,08,600च्या वर त्या ठिकाणी आहे. आणि समोरच्या बाजूला जी मतदान त्या ठिकाणी झालं त्यांना 1,06,888 झालं. आणि एकूण आपल्याला त्यांच्यापेक्षा 1442 मतं ही जादा त्या ठिकाणी पडलेली आहेत. आणि हे परिवर्तन त्याच वेळी झालं आणि त्याचा अनुभव मंचर नगर पंचायतीमध्ये त्यांच्या उमेदवाराला पडली 3,900 आणि तुम्हाला पडली 4200. त्याच्यानंतर थोरात ताई होत्या, राजाभाऊची कन्या देखील होती आणि अजून एक उमेदवार तुमची 4200. अशी एकूण त्यांच्या यांना पडलीत 8,200 मतं, म्हणजे त्यांच्यापेक्षा जवळपास 4,300 मतं तिथं जादा पडलेले आहेत. त्यामुळं काल जे झालं ते आज लगेच होईल. जनतेने या तालुक्यातलं परिवर्तन करण्याचं ठरवलं. ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. हिची प्रामुख्याने कामं काय की जी खाती आहेत, सुरेश भाऊ तिथं होते, एक अर्थ खातं असतं, त्यानंतर बांधकाम खात्याचा एक सभापती असतो, समाज कल्याण खात्याचा सभापती असतो, महिला बाल कल्याणचा असतो, कृषी पशुसंवर्धनचा असतो. आणि अशा प्रकारे ही कामं करत असताना तिथं आपला माणूस जायचा. मग प्राथमिक शाळा असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, पाणी पुरवठा असेल आणि मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणारे त्या ठिकाणचे जे रस्ते असतील ही कामं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अंडर आहे. गेल्या 2017ला निवडणूक झाली आणि 22ला मुदत संपल्यानंतर प्रशासक लागला. आज जी काही लोक जातात किंवा आमदार देखील सांगितले जातात का तुम्ही ज्यांना मतदान केलं तुम्ही त्यांच्याकडून ही कामं मंजूर त्या ठिकाणी करून घ्या. पण मला देखील त्यांना या निमित्ताने सांगायचे, ज्यावेळी गावचा सरपंच एखादा असतो, गावचा विकास होत असताना गाव सांगत असतं हे जे काम झालं आमच्या सरपंचांनी केलं, तसं उद्याच्या काळामध्ये गावची स्मशानभूमी असेल, रस्ते असतील, शाळेच्या इमारती असतील, आरोग्य केंद्र असतील, ही जर कामं होणार असतील तर ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून होती. आमदाराच्या दारात देखील तुम्हाला जाण्याची गरज त्या ठिकाणी नाही. म्हणून आपल्याला सक्षम उमेदवार निवडून द्यायचे. दोन्ही उमेदवारांनी आपल्या समोर मतं व्यक्त केली. आता प्रियांकाताई वाघ त्यांनी भाषण केलं, त्यांनी शिक्षण सांगितलं. त्यांचं शिक्षण तुम्हाला माहीत नसेल, त्यांनी बायो इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, स्वतः इंजिनियर आहे. आणि 10वीला देखील दादा आणि 12वीला त्यांना 90% अधिकचे मार्क त्यांना मिळालेले. तसंच प्रीतीताई देखील आपल्याला परिचित आहेत, त्या देखील पदवीधर आहेत. आणि म्हणून उमेदवारी देताना आपण कुठलेही लाभार्थी हे आपले उमेदवार नाहीत, हे ठेकेदार नाहीत, पण समोरच्या बाजूला जे उमेदवार आहेत ते लाभार्थी गँग मध्ये त्या ठिकाणी आहेत. मला आपल्याला एकच या निमित्त सांगायचं, जी बोलतो ते करून त्या ठिकाणी दाखवतो. एखाद्या गोष्टीच्या खोलामध्ये जर गेलो तर त्याची पोल खोल केल्याशिवाय आपण त्या ठिकाणी राहणार नाही. पोल खोल यामुळे म्हटलं की आता इथं एक उमेदवार पोल राहणार आहे. त्यांच्या तारा किती लांबीच्या आहेत, काय जाडीचे आहेत याचा देखील आपण सगळा शोध काढून यांना घरचा धडा दाखवल्याशिवाय त्या ठिकाणी रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण एक ताजं उदाहरण सांगतो की निवडणुकीच्या काळामध्ये मी सांगितलं होतं
की वेस्टर्न हिल जी कंपनी थोरांदळेची आहे तिला शरद बँकेच्या माध्यमातून आणि केंद्रामध्ये पवार साहेब तिथं कृषी मंत्री म्हणून काम करत असताना जे सबसिडी मिळाली आणि शरद बँकेचं कर्ज ज्या पद्धतीनं त्यांनी लाटलं गेलं, बँक डुबवली, त्याच्यामुळे 2 वर्ष लोकांना लाभांश मिळाला नव्हता. आपण लढलो म्हणून लोकांना शरद बँकेचा डिव्हिडंड मिळाला. मी त्यावेळी सांगितलं होतं की ही लाभाडाची टोळी आहे, आंबेवाले आणि तुपावाले यांनी ही लुटमार चालू केली आहे. आज मला तुम्हाला पुन्हा या निमित्ताने मंतरचा निकाल लागला, दोघांनाही विचारा, आंबेवाल्याच्या वार्डात कोण निवडून आलं? लखन पाटील. आता नगराध्यक्ष सांगतील आणि तुपावाल्याच्या वार्डात कोण निवडून आलं? वसंत बानखिले, बरोबर ना? आता ज्याला गावच्या ग्रामपंचायतीमध्ये उमेदवार निवडून येत नाहीत ते कळम रांजणी जिल्हा परिषद मी सांगत होतो की वेस्टर्न हिल पाशी तुम्ही उद्या जाऊन पहा, तिथं बोर्ड कुठला लागलाय आता? दादा तुमचे मित्र आहे, तुम्हाला राग येईल का देऊ? तिथं बोर्ड लागलाय म्हणजे कंपनी काढायला आंब्यावाला, लुटली शरद बँक आणि आता घेतली कोणी परत? म्हणून मला हा तालुका आपल्याला ह्या भ्रष्टाचारांच्या ताब्यातून सोडवायचा. यासाठी या निवडणुकीमध्ये मागच्या वेळी तुमच्या अंगावरती गुलाल पाहिला नव्हता, पण या आपल्या उमेदवारांना निवडून देऊन मला तुमच्या अंगावरती गुलाल पाहिजे म्हणून आम्ही ठरवलं की सगळ्यांनी एक या. तुमचे आमचे मतभेद विसरा. मंचरला आमचा प्रयत्न होता, परंतु तिथं थोडेफार मतभेद झाले, तिथं आम्ही थांबलो. परंतु यावेळी मी भूमिका घेतली, काय मला एवढी मतं पडली, जनतेच्या मनाचा तुम्ही आमदार म्हणताय म्हणून मी जागांकरता अजिबात आग्रही राहणार नाही. माझं म्हणणं तेवढं आहे की शरद दादा देखील होते, कारण त्यांनी भूमिका घेतली, जो निवडून येईल तो उमेदवार कोण कुठल्या पक्षाचा याकडे आपण पाहायचं नाही, म्हणून या उमेदवाराला आपण उमेदवारी दिलेली आहे. मला एकच सांगायचं की ज्यांना आपण निवडून दिलं, मला पंचायत समिती सदस्याबाबत अजिबात बोलायचं नाही. मागच्या वेळी ज्या आपल्या सदस्य होत्या आशाताई शेंगाळ, त्या काही इच्छुक नव्हत्या, बिचाऱ्या धरणग्रस्त, त्यांच्यामुळे धरणं तिथं झाली, त्या विस्थापित झाल्या, आपल्याकडे आल्या, त्यांच्यामुळे आपल्याला पाणी मिळालं. म्हणून आपल्याला त्यांची आपल्यावर जे उपकार आहेत त्याची आपण परतफेड केली असं मी म्हणणार नाही, कारण ती परतफेड करण्यापेक्षाही मोठे उपकार आदिवासी बांधवांचे आपल्या सर्वांमध्ये आहेत. परंतु ज्यांना आपण जिल्हा परिषदेला निवडून दिलं, मी आव्हान केलंय, पण अजून देखील एक देखील माणूस माझ्याकडे तो फोटो घेऊन आला नाही. दादा मी एक सांगितलं, ज्यांना आम्ही निवडून दिलं 5 वर्षामध्ये तुमच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात, तुमच्या गावच्या कार्यक्रमात कुठून जरी तुम्ही आलेला असाल आणि तुमच्याकडे एखादा मोबाईल मध्ये फोटो त्या ठिकाणी दाखवा, रोख खिशातून 1000 रुपये काढून बक्षीस मी डिक्लेअर केलंय, पण अजून एकही माणूस माझ्याकडे ते मागण्याकरता आला नाही. एक पोस्ट फक्त आली होती, लौकीच्या भूमिपूजनाच्या एका कार्यक्रमाचा फोटो पाठवला होता, त्याला मी रिप्लाय केला की अरे बाबा हा 2018 सालचा फोटो आहे, कारण माझे केस कट केलेले होते त्याच्यामध्ये, कारण माझ्या वडिलांचं निधन झालं त्या पिरियड मधला तो कार्यक्रमाचा होता लौकीचा, परंतु फोटो टाकणारा त्यांचा, तिथूनच टाकला त्यांनी कातरणाचा. पण मी त्याला सांगितलं की तुझा मोबाईल नंबर दे, तुला मी इथं गुगल पे वरती पैसे पाठवून देतो. त्यांनी काय मला परत नंबर पाठवला नाही. मला एकच आपल्याला सांगायचंय, अरे तुम्ही 8 वर्ष तुमचं दर्शन आमच्या लोकांना झालं नाही आणि आता मता करता 8 वर्षानंतर लोक त्या ठिकाणी देवदर्शनाकरता तुम्ही घेऊन चाललात. त्यावेळी संत सावता महाराजांनी देखील सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? कांदा मुळा भाजी अभी मिठाई माझी. उजनी धरणाचं भूमिपूजन करत असताना यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की हे विठ्ठला पांडुरंगा, आज मी पाप करतोय की तुझ्या पायापाशी वाहणारी चंद्रभागा मी आज अडवतोय, आणि ज्यावेळी ही अडवली जाईल याच्यात पाणी साचलं जाईल, आणि या उजनीच्या धरणाचं पाणी ज्यावेळी माझ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाईल आणि तिथं ज्यावेळी पिकं त्या ठिकाणी फुलतील, त्यावेळी पांडुरंग मला वावरात शेतकऱ्याच्या पिकामध्ये त्या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणून मला या निमित्ताने या सदस्यांना देखील सांगायचंय, अरे तुम्ही आता ट्रिपा काढून आमच्या माता भगिनीला त्या ठिकाणी देवदर्शनाला घेऊन त्या ठिकाणी जाता. मला एकच या निमित्ताने सांगायचंय की माझ्या शेतकऱ्याच्या खितामध्ये ज्यावेळी 2 रुपये असतील
तो कष्ट करल त्यावेळी माझ्या शेतकऱ्याची ऐपत एवढी असेल का एक शेतकरी म्हणेल अरे चला आपल्या मळ्यातल्या लोकांना मी गाडीचा खर्च करतो, आज माझ्या कांद्याचे एवढे पैसे झाले, मी तुम्हाला पंढरपूरला घेऊन जातो, मी तुळजापूरला नेतो, मी तुम्हाला वणीला नेतो. आणि फार लांब आता ट्रेननी तिकडे नेतात. कुठं? उज्जैनला त्या ठिकाणी नेतात. मग तिकडे देखील आम्ही आज काय कांद्याची परिस्थिती आहे. गेल्या वर्षीचा इतिहास तुम्ही आठवा फक्त. वेळ संपत आली की मला सांग की जर कांद्याची जर तुम्ही आठवण केली, याच्यात आहे का कांद्यावाला कोणी? सगळे कांद्यावाले. गेल्या वर्षी कांदा 6 महिने लोकांनी आरणीमध्ये ठेवला. एक गोण 50 किलोच्या दरम्यान भरते. तुमचे किती किती पैसे एका गुणीचे झाले? 300 500 600 300. तुमची अपेक्षा काय का किती किमान किती पैसे एका शेतकऱ्याच्या गुणीला मिळाले पाहिजे? 1000 रुपये मिळाले पाहिजे. कमीत कमी तुम्हाला 400 रुपयाचा तोटा एका गुणीचा झाला का नाही? एकराला किती पिशा धरायच्या? मी म्हणतो 250 300 लय काढते त्याचं जाऊ त्या धुंडीवर शेड सारखा 300 गाडी, पण सरासरी 200 पिशव्या. बरोबर. मग 400 रुपये एका गुणीचं नुकसान जर धरलं दादा, 200 गुणीप्रमाणे एका शेतकऱ्याचं एकराला किती नुकसान झालं? 80,000 झालं की. हिशोब करा प्रत्येकाचा किती कांदा. आज ते काय सांगतात, कार्यकर्ते आम्हाला काय लोक सांगतात त्यांचं लय जोरात खर्च चाललाय ना आपलं काहीच नाही. अरे सगळं बाबा बरोबर त्या ठिकाणी आहे, परंतु ही सगळे ठेकेदार आहेत, हे लाभार्थी आहेत, यांचं घामाचं त्या ठिकाणी नाही. आम्ही म्हणणार नाही तर त्यांचं घेऊ नका, परंतु मी आपल्याला एकच त्या ठिकाणी सांगतो की आज जर या लोकांच्या तुम्ही पाठीमागे त्या ठिकाणी जाल, पण तुमच्या करता आमची रस्त्यावरची लढाई जी चालू आहे आम्ही ती बंद करणार नाही. कारण 21 तास माता भगिनी करता ज्यावेळी 56 लोक आपल्या परिसरातले गेले, जिल्ह्याचा कलेक्टर कधी उसाच्या वावरात गेला नव्हता, पण आपल्या शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे कलेक्टरला उसाच्या वावरामध्ये त्या ठिकाणी जावं लागलं. राज्याच्या वनमंत्र्यांना देखील त्या ठिकाणी उसाच्या शेतात यावं लागलं. दादांनी सांगितलं, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब देखील त्या ठिकाणी आले. ही ताकद जनतेची आंदोलनाची, म्हणून लढणाऱ्याच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभं राहण्याचं काम आपण सर्वांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की ही जनता सातत्याने हा तालुका हुतात्मा बाबू घेऊनच आहे, त्यांचं बलिदान हा कधी व्यर्थ त्या ठिकाणी जाऊ देणार नाही. म्हणून आज जी चाललेली या तालुक्यातली परिस्थिती, इथं घराणेशाही चालू आहे, 30-30 लोक चालू आहेत. मार्केट कमिटीला देवदत्त निकम सभापती असताना उमेदवारी मागितली. देशातलं पहिलं दादा तुम्ही मार्केटला काम केले, पहिलं डिजिटल, की कुठल्याही प्रकारची मापड्याने चिठ्ठी करायची नाही, सगळं जे काय ते ऍपच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायचं. शेतकऱ्याला 40 रुपयामध्ये जेवण देण्याचं काम आम्ही केलं. घर बसल्या पट्टे आम्हाला मोबाईल. मी काय मागितलं? एक तिकीट. आणि मला सांगितलं देखील होतं की तुम्ही सभापती आहेत, तुम्ही फॉर्म भरा, पॅनेल त्या ठिकाणी तयार करा. आणि माझी ज्यावेळी उमेदवारी कापली त्यावेळी नंतर सांगितलं की एक व्यक्ती एक पद. आता हा नियम पुढे गेला. मला पहिलं या तालुक्याच्या आमदाराला विचारायचंय का पहिला नियम हा तुम्ही तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी लावा. तुमचा पुतण्या शरद बँकेचा एक व्हाईस चेअरमन आहे, एक कारखान्याचा व्हाईस चेअरमन आहे, मग एक व्यक्ती एक पद. मग अरुण गिरेची उमेदवारी का कापली हा मला त्यांना पहिला सवाल. अरे तुमच्यासाठी तो लढला, माझ्या विरोधामध्ये होता. आता विधानसभेला त्यांचं काम केलं, त्यांच्या बेंगडेवाडी गावातून त्यांना लीड त्या ठिकाणी दिलं आणि त्यांनी फक्त एक उमेदवारी मागितली. मी त्यांना सांगत होतो की अरुणराव तुम्ही चूक करताय, तुम्ही आता सौदा तुम्हाला तिकीट मिळणार नाही. नाही म्हटलं, दादानी सांगितलंय, दादा म्हणले तुला तिकीट देतो. मंचरलाच नगरपंचायतीला दादांच्या माणसाला तिकीट दिलं नाही तर तुम्हाला काय त्या ठिकाणी देणार आहे? दादा या तालुक्याचा इतिहास असा आहे. अण्णासाहेब आवटे पहिले आमदार आहे, त्यांच्या कुटुंबाचं राजकारणात कोणी माणसं नाहीत त्यांच्या घरात. का बरं त्यांच्या घरामध्ये उमेदवारी दिली नाही? त्यानंतर किसनराव बानके यांच्या सूनबाईला बिनविरोध निवडून देण्याचं काम मंतरवाल्यांनी केलं. ताई त्या काय म्हणत होत्या आता त्यांच्याच पॅनेलमध्ये मला उपनगराध्यक्ष करा, त्यांना उपनगराध्यक्ष पद दिलं त्या ठिकाणी नाही. त्यानंतर बीडी अण्णा काळे अख्खी हयात यांच्यासाठी त्या ठिकाणी खर्च केली आणि बीडी अण्णांचा नातू दिलीप भाऊचा मुलगा कपिल म्हणत होता मला पंचायत समितीची उमेदवारी त्या ठिकाणी द्या, त्याला देखील उमेदवारी त्या ठिकाणी दिली नाही.
अरे लांब कशाला, बोगदा 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 म्हणून पोपटराव गावडे साहेब आपल्या पाठीमागे त्या ठिकाणी लागले आणि ऐन रातचं पोपटराव गावडेचं तिकीट कापलं. गावडे साहेबांनी मला सकाळी फोन केला, चेअरमन साहेब आपल्या तिकिटाचं तुमच्याकडे होतंय का काय बघा. म्हणलं तुम्ही लय बोगदा बोगदा करीत होता त्याच विचारा. म्हणले एवढा लबाड माणूस मी पहिल्यांदा त्या ठिकाणी पाहिजे. यांना जनतेचं काही घेणं देणं पडलं नाही, यांना स्वतःचा वारसा त्या ठिकाणी चालवायचा आहे. म्हणून माझी तमाम सर्वांना या निमित्ताने विनंती की तुमच्यासाठी आम्ही लढत त्या ठिकाणी राहू. बिबट्याच्या आंदोलनामधून पिंजरे आले, बिबट्या सोडायचा बाहेर बंद करण्यात आला, तो बाहेरच्या राज्यात. त्याचबरोबर सगळ्यात मोठं काय झालं असं की गेले अनेक वर्षाची आपली जी मागणी होती का शेतकऱ्याला दिवसा 20 त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, ही आंदोलनातून त्या ठिकाणी आपण मिळवून दिली. दादाजी 8 तास तुम्ही आमदार आहात, आमची मागणी की आम्हाला 10 ते 12 तास 20 त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि कारखान्याच्या माध्यमातून 173 रुपये FRP देत नव्हते. मी 20 बोर्डामध्ये भांडलो, कारखान्याच्या संचालक मंडळात ऐकलं नाही. साखर आयुक्ताकडे त्या ठिकाणी तक्रार केली आणि तुम्हाला 173 रुपये मिळाले का नाही. सभासद 10 वर्ष केले नाहीत. आम्ही पुन्हा आवाज उठवला का 13% उत्पादक सभासद आहेत, 37%चं काय. आता तुम्हाला शेअर साठी फॉर्म घरपोच झाले की नाही. ही ताकद ही लढणाऱ्यांमध्ये